नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मिसलेनियस प्रॉब्लेम सेट 1चा या व्हिडिओमध्ये तिसरा प्रश्न सोडवणार आहोत। यापूर्वीचे दोन प्रश्न आपण वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये सोडविलेले आहेत, तर आजच्या व्हिडिओमध्ये तिसरा प्रश्न सोडवणार आहोत। सिम्प्लिफाय म्हणजे या नंबरचा आपल्याला स्मॉलेस्ट फॉर्म काढायचा आहे, संक्षिप्त रूप काढायचं आहे। सोडूया। प्रश्न ॲज इट इज ब्लँक पेजेसवर आपण लिहून घेतलेला आहे। पहिला प्रश्न 322/391 असा कोणता नंबर आहे की त्या नंबरने या दोन्ही संख्येला डिवाइड करता येईल, किंवा असा कोणता टेबल आहे की त्या टेबलमध्ये या दोन्ही संख्या आहेत। हे आपल्याला सहजासहजी काढता येणार नाही, तर त्यासाठी एक डिव्हिजन मेथड आहे, ती डिव्हिजन मेथड आपण यूज करू येथे। तर येथे या दोन नंबरपैकी सर्वात मोठी संख्या कोणती आहे? 391। मग 391ला मोठ्या संख्येला लहान संख्येने डिवाइड करायचं। 322 हा नंबर येथे असेल किंवा येथे असेल, मोठा नंबर कोठेही असो, या मेथडसाठी मोठ्या नंबरला लहान संख्येने डिवाइड करायचं। तर आता आपण डिवाइड केलं तर 1चा भाग जाईल, बरोबर आहे, 322 होईल। मग ही सबट्रॅक्शन घेणार आपण, ही येईल 69। आता जी रिमाइंडर आली 69, त्या रिमाइंडरनं आधी ज्यानं आपण डिवाइड केलं तो नंबर येथे घ्यायचा आता 322। तर आता 4चा भाग जाईल कंप्लीट, म्हणजे 4ने आपण मल्टिप्लाय केलं तर 6 आणि रिमाइंडर घेऊ, ही रिमाइंडर येईल 46। आपली रिमाइंडर 0 येईपर्यंत ही प्रोसेस करत राहायची। येथे 0 नाही आला, मग अजून प्रोसेस केली आपण, येथे पण रिमाइंडर आपली 0 नाही आली। मग आता काय करायचं, या रिमाइंडरने आधी ज्यानं कशानं डिवाइड केलं 69, मग 69 येथे घ्यायचे। आता कंप्लीट 1चा भाग जाईल 46, ही सबट्रॅक्शन 3 आणि 2, रिमाइंडर 0 आलेलं नाही। मग आता ह्या रिमाइंडरने या 46ला आपण डिवाइड करणार। आता कंप्लीट 2चा भाग जाईल आणि रिमाइंडर आपली 0 येईल। ज्यावेळेस रिमाइंडर 0 आली त्यावेळेस आपण कोणत्या नंबरने डिवाइड केलं? 23ने। मग 23च्या टेबलमध्ये म्हणजे मल्टिपलमध्ये 23च्या मल्टिपलमध्ये हे दोन्ही नंबर आहेत, त्यामुळे आपण सिम्पलेस्ट फॉर्म 322/391 या दोन्ही नंबरला 23ने डिवाइड करता येईल। 322 आणि डिवाइड 23 करू आपण, आणि 391 डिवाइड 23। 23 हा आपला कॉमन फॅक्टर आलेला आहे, म्हणजे या दोन संख्येचा एसए पण आहे तो। आता 322 आपण रब करू, 322ला 23ने डिवाइड करू, तर काय येईल? 23 9, इथे एक 0 वरून 2 घेतले आपण, कंप्लीट 492 0 होतील, म्हणजे आन्सर काय येईल आपलं? 14। याचा आन्सर काय येईल? 14। आणि याचं काय येईल पाहू आपण, 391ला 23ने आपण डिवाइड करू, 1चा भाग जाईल 6 1 आणि हे 1 येथे घेणार, कंप्लीट 7चा भाग जाईल तर 161 येईल, हे 0 0 होईल, म्हणजे आन्सर येईल आपलं 17। तर हे आन्सर येथे आपण 17 घेणार आहोत, हे येईल आपलं आन्सर। नेक्स्ट, या दोन नंबरमध्ये 247 ग्रेटर आहे 209पेक्षा। मग 247ला आपण डिवाइड करणार 209ने, 1चा भाग जाईल तर 209 होतील येथे, ही सबट्रॅक्शन घेऊ आपण, 38 येईल, 0 नाही आली रिमाइंडर, त्यामुळे आपण 38ने डिवाइड करणार या नंबरला आता 209। येथे 5ने डिवाइड करता येईल, 5ने डिवाइड केलं तर 190 येईल, ही सबट्रॅक्शन घेऊ आपण, 9 1 19 सबट्रॅक्शन येईल आपल्याला। तर आता रिमाइंडर 19 आलेली आहे, 0 नाही आली, 0 येईपर्यंत प्रोसेस करायची। मग पुन्हा या रिमाइंडरने आपण डिवाइड करणार आहोत 38ला। येथे आन्सर काय आलं आहे याचं आपल्याला काही घेणं देणं नाही, हे आन्सरचं महत्त्व नाही आपल्याला। कंप्लीट 2चा भाग जाईल 38,
रिमाइंडर आता 0 येईल. ज्यावेळेस रिमाइंडर 0 आली त्यावेळेस आपण कशाने डिवाईड केलं? 19ने. म्हणजे या 2 नंबरला 19ने कंप्लीट भाग जाईल. म्हणून याचा स्मॉलेस्ट फॉर्म काढू आपण. मग या दोन्ही नंबरला आपण 19ने डिवाईड करू शकतो. डिवायडेड बाय 19 आणि 209 19. आता हे आपण रफमध्ये करून घेऊ. 247ला जर आपण 19ने डिवाईड केलं तर 1चा भाग जाईल, येथे 19 येईल, येथे 5, येथे 0 आणि हे 7 येतील. कंप्लीट 3च्या मल्टिपलमध्ये आहेत 57. रिमाइंडर 0 येईल. म्हणजे आन्सर काय येईल आपलं? यावेळेसचा आन्सर महत्त्वाचं आहे. ज्यावेळेस आपण हा कॉमन मल्टिपल काढतो, 19 आलेला आहे, त्यावेळेस जे आन्सर येईल इथलं आन्सर हे महत्त्वाचं आहे. पण यावेळेस ही रिमाइंडर 0 येईपर्यंत हे आन्सर महत्त्वाचं नाही आपल्याला. आता आन्सर आलेलं आहे आपलं 13. म्हणजे याचा आन्सर काय आलेलं आहे? 13. आता हे आन्सर काढू आपण. 209 अपॉन 19. 1चा भाग जाईल, 1 राहील, हे 9 घेतले, पुन्हा 1चा भाग जाईल, 19 म्हणजे 0. आता आन्सर काय आलं आहे? 11. म्हणजे याचा आन्सर काय येते? 11. हाच आपला स्मॉलेस्ट फॉर्म किंवा हे संक्षिप्त रूप आहे या 2 नंबरचं. नेक्स्ट 117 अपॉन 156. या 2 नंबरपैकी हा नंबर ग्रेटर आहे, हा स्मॉलर आहे. त्यामुळे ग्रेटर नंबरला आपण स्मॉलर नंबरने डिवाईड करू. तर कंप्लीट 1चा भाग जाईल, तर 117. तर आता येथे ही रिमाइंडर घेतली आपण, तर 9 3 39 राहील. मग 39ने या नंबरला डिवाईड करू. 39ने या नंबरला आपण डिवाईड केलं. 3ने हाच नंबर येईल आणि रिमाइंडर आपली 0 येईल. आता रिमाइंडर 0 आली कोणत्या वेळेस आली? ज्यावेळेस आपण 39ने डिवाईड केलं. म्हणजे या 2 नंबरचा HCF किती येतो आहे? 39. म्हणजे हा कॉमन फॅक्टर ह्या दोन्ही नंबरमध्ये आहे. त्यामुळे 1 म्हणजे या नंबरला आपण 39ने डिवाईड करू शकतो आणि या पण नंबरला 39ने डिवाईड करू शकतो किंवा 39च्या टेबलमध्ये हे दोन्ही पण नंबर आहेत. आता 117ला 39ने आपण डिवाईड करू. तर येथे केलं होतं कंप्लीट 3 आन्सर येते, बरोबर आहे. येथे 3 आणि 156ला 39ने डिवाईड करू. 4 कंप्लीट 4 आन्सर येईल. तर येथे 4 येईल आपलं, बरोबर आहे. हे येईल आपलं स्मॉलेस्ट फॉर्म, हे येईल आपलं आन्सर. आता येथे मित्रांनो आपण सेपरेट डिव्हिजन केलेलं आहे. हे असंही करू शकतो आपण. आता 156ला आपण डिवाईड केलं त्यावेळेस किती आलेलं आहे? 1 आन्सर आलं आहे. आणि 117 सेम प्रोसेस. आता काय राहिली रिमाइंडर आपली? 39. आता हे 39 आपण सेपरेट घेतले होते आणि हा नंबर पुन्हा सेपरेट घेतला होता. तर येथे असंच न करता 39नेच आपण या नंबरला असं डिवाईड केलेलं आहे. तर आता 3चा भाग जातो कंप्लीट आणि 0. हे लक्षात आलं तर हे असं लिहिता येईल, कोणत्याही पद्धतीने करता येईल. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.